हॅलो ब्युटिफुल लेडीज, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त यूज होणारी गोष्ट म्हणजेच आहे फ्रीज. आता फ्रीज मी आज डीप क्लीन करणार आहे. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे कारण पिल्लू आता झोपली आहे. ती हार्डली 1 तासभर झोपेल कारण ऑलमोस्ट ती आता झोपून अर्धा तास झालेला आहे आणि बाकीची पण सगळी माझी घरातली कामं झालेली आहेत. तर म्हटलं की आज छान फ्रीज डीप क्लीन करते कारण उन्हाळ्यामध्ये आपण खूप जास्त यूज करतो फ्रीजचा. आणि फ्रीज कसा डीप क्लीन करत आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हा आहे माझा छोटूसा फ्रीज जो आमच्या सगळ्यांसाठी खूप सफिशियंट आहे. आता आम्ही फॅमिली ऑफ 4 आहोत आणि आमच्यासाठी हा पुरून उरतो कारण इतका स्पेस आहे या फ्रीजमध्ये. छान सुटसुटीत सगळ्या गोष्टी मी यामध्ये ठेवते. आणि आता क्लिनिंगच्या अगोदर हा असा काहीसा माझ्या फ्रीजचा लुक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी क्लीन करायच्या आहेत. जर तुम्ही बघू शकता तर खूप अति चिकट किंवा घाण झालेलाच नाही आहे. ज्या त्या वेळेला आपण काही गोष्टी क्लीन करून व्यवस्थित जागेवर ठेवल्या ना तर अशा काही आपल्याला डीप क्लिनिंगची गरज पडतच नाही. पण आता फ्रीज खरं तर माझा 2 महिन्यासाठी मी जेव्हा डिलेवरीला गेले होते तेव्हा तो फ्रीज पूर्ण असाच होता आणि तेव्हापासून मी क्लीन केलेलाच नाही आहे. चालू होता त्यामुळे काही फार मला क्लीन करायची गरज नव्हती पडलेली. बट आता असं आहे की आपण उन्हाळ्यामध्ये खूप सतत काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवतो. तर त्यासाठी म्हटलं की आज फ्रीज क्लीन करून घेते कारण भाज्या पण संपलेल्या होत्या. तर त्यामुळे रिकामाच होता फ्रीज. त्यामुळे आता सगळंच गोष्टी मी काढून घेते हळूहळू. जे काही आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे. फ्रीज रिकामा करून घेते अगोदर, सगळ्यात अगोदर. फ्रीजमधल्या सगळ्या भाज्या वगैरे आता काढून घेतलेल्या आहेत. मसाले होते तेही काढून घेतलेले आहेत. आणि आता हे जे शेल्फ आहेत, काचेचा शेल्फ होता ते काळजीपूर्वक काढून घेतलेला आहे. खाली बास्केट आहे छोटीशी तर तीही काढून घेऊन घेतलेली आहे. ड्रॉवर आणि बाकीचा फ्रीजर सगळा रिकामा करून घेतला. तर हा एक माझ्याकडे ब्रश आहे. आय डोंट नो याला ब्रश म्हणतात की काय म्हणतात, पण हा मला डीमार्टमध्ये भेटलेला आहे. सॉफ्ट आहे ब्रश, प्लास्टिकचा आहे आणि खरं तर बॉडी वॉशसाठी यूज करतात मे बी, बट हा मी फ्रीजसाठी क्लीन करण्यासाठी यूज करते. याने काय आहे की फ्रीजवरती कसलेही डाग पडत नाहीत, स्क्रॅचेस पडत नाहीत मुळात, काच असो किंवा काही असो दे. तर त्यामुळे याने ना खूप छान क्लिनिंग झालेलं आहे फ्रीजरचं. त्यानंतर हा आपला प्लास्टिकचा, आपण जे डोअर असतं तिथे प्लास्टिकचं रबर लावलेलं असतं. तर ते रबरमध्ये कळत नकळत खूप सारा कचरा जमा होतो आणि आपण जेव्हा बंद केलेलं असतं फ्रीजच्या वर काही गोष्टी ठेवतो तर त्याचाही कचरा पडलेला असतो. तर ते सगळ्यात अगोदर मी क्लीन करायला घेत आहे कारण हे आपण कसं होतं की आपण विसरून जातो, पूर्ण क्लीन करतो फ्रीज पण हे आपण विसरून जातो. त्यामुळे हा भाग जो आहे रबरचा तो मी क्लीन करत आहे. तर यासाठी मी इथे माझ्याकडे क्लीनर आहे, ग्लास क्लीनर आहे, जे खूप छान यूजफुल आहे. बाकी खूप सारे मी आयटम्स घेतलेले नाही आहेत क्लिनिंगसाठी, बट हा जो क्लीनर आहे आणि खरंच खूप छान डाग वगैरे क्लीन होतात, चिकटपणाही निघतो. आणि साधा विम बार आहे माझ्याकडे, तर तो पण मी वापरणार आहे फ्रीज क्लिनिंग करण्यासाठी. जर खूप जास्त चिकट भाग असेल किंवा काही डाग पडलेली असते तर त्यासाठी मी साबण यूज करते आणि बाकीच्या गोष्टींसाठी हा जो क्लीनर आहे ग्लास क्लीनर तर तोच यूज करणार आहे. सगळ्यात अगोदर ते क्लीन करण्यासाठी ते स्प्रे करून घेतला सगळीकडनं, 5 मिनिटं ठेवला आणि त्यानंतर ब्रशने असा क्लीन करून घेतला. तर हा जो रबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला कचरा जो जमा झालेला असतो ना त्यामुळे खूप घाण वास येतो. ते अगोदर क्लीन करून घेतलं, त्यानंतर सगळ्या फ्रीजमध्ये हा स्प्रे करून घेतला, 5 मिनिटे ठेवला. त्यानंतर ओला कपडा घेतला कॉटनचा, ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलं. अजिबात घासण्याची सुद्धा मला गरज पडलेली नाही आहे. हा काचसुद्धा फक्त मी पुसून घेते आहे. 2 वेळेस ओल्या कपड्याने छान स्वच्छ करून मी पुसून घेतलेलं आहे सगळं फ्रीज आतून आणि त्यानंतर खूप छान क्लीन निघालेलं आहे. आणि जेव्हा सगळं क्लीन होऊन जाईल त्यानंतर फ्रीजला 5 मिनिटानंतर मी कोरडा कपडा घेतला, कॉटनचा कोरडा कपडा घेतला आणि कोरड्या कपड्याने परत एकदा क्लीन करून घेतलं. तर ओल्या कपड्याने ह्या सगळ्या गोष्टी मी पुसून घेत आहे. बट मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची विसरले होते सुरुवातीलाच, की फ्रीज क्लीन करण्याच्या अगोदरच मी फ्रीजचा मेन जो बटन आहे ते बंद केला होता. वायरही सॉकेटमधनं काढलेली होती. त्यानंतर मी फ्रीज क्लीन करायला घेतला होता. सो जेव्हा पण तुम्ही अशा काही इलेक्ट्रिकलच्या गोष्टी क्लीन करत असाल तर त्यामध्ये सेफ्टीसाठी तुम्ही मेन स्विच बंद करत जा आणि वायरसुद्धा काढत जा, उगीच रिस्क नको घ्यायला म्हणून. तर इथे सगळं काही अगोदर मी ओल्या कपड्यानं छान पुसून घेतलं होतं. तुम्ही बघताय की अजिबात डाग वगैरे कसलाच राहिलेला नाही आहे.
छान स्वच्छ झालेला आहे. आता हा जो शेल्फ आहे ना काचेचा, तो मला निघत नव्हता, त्यामुळे मी आहे असंच त्याला क्लीन करून घेतला. तिथे क्लीनर मारून घेतलं, त्यानंतर तो चांगला स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे. ओके, तर आता पूर्ण फ्रीज क्लीन झालेला आहे आणि अर्धा तास मी ओपनच ठेवलेला होता आणि तोपर्यंत ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या पण स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या. भांडे घासायचा जो साबण असतो त्यानेच मी स्वच्छ धुवून घेतलेले होते सगळेच फ्रीजचे काचेच्या वगैरे शेल्फ, ड्रॉवर्स वगैरे. तर ह्या सगळ्या आता उन्हामध्ये मी सुकायला ठेवलेल्या आहेत आणि अर्धा तास मी ह्या उन्हामध्ये अशाच ठेवलेल्या होत्या, कारण पिल्लूही आता उठलेली होती, तिलाही मला यायचं होतं. पिल्लूसोबत अर्धा पाऊण तास छान खेळलं ना, तेही फ्रेश राहते आणि मस्त वाटतं तिला. फ्रीजच्या सोबत आम्हाला हे छान छोटेसे बॉक्सेस मिळाले होते. यामध्ये मी मोस्टली ड्रायफ्रूट्स ठेवत असते. हे वॉश नाही केले, कारण मी हे नेहमीच जेव्हा केव्हा ह्यातले ड्रायफ्रूट्स संपतात त्यावेळेला मी हे धुवून ठेवलेले असतात आणि घाण जास्त होत नाहीत, त्यामुळे ते आहे असेच मी तिथे ठेवत आहे. आता सगळे शेल्फ वगैरे जे पण काचेच्या गोष्टी आहेत ते जागच्या जागी मला ठेवायच्या होत्या, त्यामुळे त्या घेतल्या हातामध्ये, कारण फुटण्याची पण भीती असते. पिल्लूही उठलेली आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी आता जागेवर ठेवत आहे. तर सगळ्या गोष्टी जागच्या जागी आता ठेवलेल्या आहेत. जेवढं होईल तेवढं ना मला फ्रीज सुटीत ठेवायला जास्त आवडतं. फार यूज करत नाही मी फ्रीजचा, कारण शक्यतो जितक्या होईल ना तेवढं. आता मला सध्या लहान बाळ आहे, त्यामुळे मी जास्त बाहेर जाऊ शकत नाही आणि ताज्या भाज्या आणू शकत नाही, म्हणून फ्रीजमध्ये आता स्टोअर करून ठेवायची वेळ येते. बट अदरवाईज जर तुमच्याकडे अवेलेबल असतील भाज्या ताज्या आपण घेऊन येतो, तर त्याच बेस्ट आहेत. उगीचच फ्रीजमध्ये आणायच्या भाज्या 8 दिवस वगैरे ठेवायच्या आणि मग यूज करायच्या, अशा खरंच हेल्थसाठी अजिबात चांगल्या नसतात. शक्यतो फ्रीजचा वापर सगळ्यात कमी केलेलाच बरा असतो. फ्रीजमध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. बाहेरूनही छान फ्रीज चांगलं पुसून घेत आहे क्लीनरनी आणि सगळ्या गोष्टी ठेवल्याच्या नंतर असा काहीसा फ्रीजचा लुक होता. आता सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवलेल्या आहेत आणि असा काहीसा माझ्या फ्रीजचा लुक दिसत आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल पण नक्की असेल. जर तुमच्याकडे कमी वेळात तुम्हाला फ्रीज क्लीन करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओज, युजफुल व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूयात एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.